कलिंगडाचे थालीपीठ। ही रेसिपी मी माझ्या बाबांच्या आत्याकडून शिकले। तिच्या म्हणण्याप्रमाणे सारस्वत लोक फळं आणि भाज्यांचा परिपूर्ण उपयोग करून घेतात, म्हणजे कुठचा भाग ते वेस्ट व्हायला नाही देत। म्हणजे हा लाल भाग तर आपण खातोच आणि हे संपल्यावर सफेद भागाचे आम्ही थालीपीठ बनवतो। आणि याच्या बिया सुद्धा 4 मगजांपैकी एक आहेत। काकडी, भोपळा, टरबूज आणि कलिंगड यांच्या बियांना खूप महत्त्व आहे। किसणीवर आता मी कलिंगडाचे सफेद भाग किसून घेत आहे आणि हिरवा भाग कदाचित गुरांना खायला देत होते असं मी ऐकले। तर किसलेल्या भागामध्ये मी थोडंसं दही घालत आहे आणि दह्याचं पाणी सुद्धा घालून घेत आहे। कलिंगड, दही आणि तांदूळ मिक्स करून आम्ही सुरनुळ्या सुद्धा बनवतो, त्याची रेसिपी मी परत कधी तुम्हाला देईन। तर आता यात बारीक चिरलेला कांदा आणि ओल्या मिरच्यांचे तुकडे आणि वरून यात जाडावाला गव्हाचा रवा जितका मावेल तेवढा घालायचा आहे। तो अंदाज आपण घेऊन सावकाश घालून मगच समजतो। पहिली थोडंसं कालवून बघायचं, मग आपल्याला ह्याचा अंदाज येतो। थोडंसं मीठही घालत आहे, सगळं चवीप्रमाणे घालायचं आहे। काही रॉकेट सायन्स नाही आहे, असं थोडंसं चमच्याने ढवळून बघितल्यावर अंदाज येतो। पाणी जर का जास्ती दिसत असेल तर थोडासा रवा अजूनही घालू शकतो। तर अशा प्रकारे सगळं एकजीव करून मग त्याची टेस्ट बघून ती ॲडजस्ट करून अर्धा तास ह्याला भिजायला ठेवून दिले। अगदी आयत्या वेळी तवा चांगला कडकडीत गरम करायचा आणि मग त्याचे आच बंद करून त्यावर आपल्याला हवे तितके मोठे थालीपीठ थापायला घ्यायचे आहे। असे हाताने अलगद प्रेस करत त्याला गोल आकार देऊ शकतो आणि तो एकदा आपला मनासारखा आकार झाला की त्याला बारीक भोक पाडून त्यावर तेल घालून झाकण झाकून मीडियम गॅसवर त्याला चर्र असा आवाज येईस तोपर्यंत होऊ द्यावे। मग झाकण उघडून तव्यावरचे पाणी निघून गेले की मग अलगद बाजूनी सोडवून त्याला परतावून घ्यावे। थोडेसे परत तेल घालून दुसऱ्या बाजूने सुद्धा थालीपीठ होऊ द्यावे। कालवलेले पीठ संपेस तोपर्यंत ही प्रोसिजर तुम्ही रिपीट करू शकता किंवा नवीन तवे लावू शकता। तोंडी लावायला सफेद लोणी आणि चटणी वापरू शकता। तर अशी ही थालीपीठे आम्ही ब्रेकफास्ट किंवा डिनरला खातो। तुम्हाला आवडली असतील तर नक्की ट्राय करा आणि मला फटाफट कळवा। टिप ही आहे की मी यात भाजलेला रवा वापरते। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।